हॅलो एव्हरीवन. आणि आज पण होता सुट्टीचा दिवस आणि छान प्रकारे मी उठून सगळं आवरून घेतलेलं आहे. सगळ्यात पहिले असे भांडे वगैरे घासून घेतले. आणि आजकाल काय होतं ना माझं की भरपूर सारा वेळ माझा क्रिकेट मॅच खेळण्यातच निघून जातो. प्रॅक्टिसला मी खाली जाते तर त्याच्यामुळे माझा क्रिकेट मॅच खेळण्यामध्येच बराच वेळ निघून जातो. त्याच्यामुळे माझे जे पेंडिंग व्लॉग्स आहेत तेही मला अपलोड करता येत नाही आहे. आणि रात्री लेट होतं, परत सकाळी उठायचं असतं लवकर. तर असं माझं सध्याचं हेक्टिक शेड्यूल चालू आहे. आणि चहा वगैरे करून मी बाळाला असं रेडी वगैरे करून घेतलेलं आहे. म्हणजे त्याला खायला दिलेलं आहे. त्याला सकाळी उठल्याबरोबरच कधीतरी अशी भूक लागलेली असते, त्याच्यामुळे त्याला असं सगळ्यात पहिले खायला द्यावं लागतं. आणि खरं सांगू ना तर हा व्लॉग बनवता बनवता मला फार नाकी नऊ आली ती शॉर्ट व्लॉग. कारण मोठे व्लॉग्स तरी लवकर बनतात, पण छोटे व्लॉग्स जे असतात, मिनी व्लॉग्स जे असतात ना, ते बनवता बनवता फार वेळ निघून जातो. आणि मी त्याच्यामुळे ना बराच वेळ लागून गेला माझा हे व्लॉग बनवायला. तर चहा वगैरे पिऊन मी हे अशी बसले आणि त्यानंतर आमच्या दूधवाल्या दादांनी दूध आणून दिलं होतं. तर मी हे असं दूध वगैरे घेतलं आणि बाळा बघा, ओम बघा, हा असं दूध वगैरे घेण्यात माझी मदत करत असतो. आणि घरी कोणीच नव्हतं, आम्ही दोघंच होतो, मग ओम आणि मी. त्याच्यामुळे आज फार काही आम्हाला जेवण वगैरे असं हेवी काही करायचं नव्हतं, त्याच्यापुरतंच मला करायचं होतं. आणि हे जे मी आवरते आहे ना, हे बेड आवरती आहे, बेड प्रोटेक्शन. तर ह्याचा मी सेपरेट मिनी ब्लॉग बनवलेला आहे. तर ते कसा बनवलेला आहे आणि कसं टाकते हे सगळं मी त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर आज मी विचार केला की आज मस्तपैकी पोहे बनवूया सकाळी नाश्त्यापुरतं. आणि ओमलासुद्धा पोहे खायचे होते, त्याच्यामुळे मी पोहे करायला घेतले. आणि मी पोह्यांमध्ये ना बटाटा टाकते. मला माझ्या आईकडे ना बटाटा टाकण्याची सवय आहे. तर ते मी बटाटा कापला होता आणि पोहे मस्त झाले होते. नंतर फक्त त्याच्यामध्ये ना थोडं तिखट जास्त झालं होतं. तर ही माझी पोह्यांची अशी रेसिपी आहे. आणि सकाळी मोस्टली आपल्याकडचे जे लोक असतात ते पोहेच खातात ब्रेकफास्टला, त्याच्यामुळे पोह्यांचा नाश्ता एकदम छान वाटतं. आणि मी अशा प्रकारे ओमला पण खायला दिलेलं आहे. ओमला खाऊ घालता घालता मग मी नंतर माझे जे कपडे ऑल्टर करायचे होते काही, तर ते ऑल्टर करायला घेतले होते. यांचे जे शॉर्ट्स होते ह्याचा मोठा ब्लॉगसुद्धा मध्ये मी टाकलेला आहे. ते सगळं झाल्यानंतर आंघोळ केल्यानंतर मग मी जे कपडे माझे जे पेंडिंग होते तिथे घड्या घालायचे होते, काही माझे छोटे कपडे होते ते सगळे ठेवले, व्यवस्थित आवरून ठेवलं. आणि त्यानंतर मी एक ब्लाऊज कव्हरसुद्धा मागवलेलं होतं. तर ते सगळे ब्लाऊज आहेत ना, ब्लाऊज आणि पेटिकोट सगळे मी त्या छोट्या ह्या कव्हरमध्येच टाकले. फार काही मला महाग मिळाले नव्हते, तर स्वस्तातच मिळाले होते. आणि अशा प्रकारे माझा सकाळ अशीच झालेली आहे.